झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। रडतोय कशा पायी? अरे बोल ना, नाही सांगितलं तर कसं कळणार बरं आम्हाला? बोला ना, काय झाले ते सांगा जरा सगळ्यांना। कुठल्या तोंडानं सांगला हा माणूस? खोटं बोललेत आपल्याशी, खोटं। त्याला पहिली नोकरी लागली होती ना? कुठं लागली होती विचारा, विचारा ना। मी सांगते, बहिणीच्या घरात धुणी भांडी करत होता हा माणूस। लादी पुसत होता, गरगड्याचं काम करत होता। अरे आपल्याला काय सांगितलं होतं? हा, एवढ्यावर थांबले नाही। मेवना आपल्या घरात धुणी भांडी करतो याची लाज वाटली असेल त्या सारंग सरांना, म्हणून यानं चांगली नोकरी दिली 30,000ची। ती भीमाती टाकली या माणसानं। 20 लाख रुपये गायब झाल्याचा आरोप झाला यांच्यावर। यांच्या चुकीमुळे ऑफिस मधून 20 लाख रुपये गेलेत, यांच्या चुकीमुळे। त्याच्यामुळे त्या घरात काय काय ऐकून घ्यावं लागलंय मला। इज्जत धुळीला मिळवली हो या माणसानं, इज्जत धुळीला मिळवली माझ्या अपमानाच्या घरात या माणसामुळं। 30,000 पगार मिळाला म्हणून केवढं डोक्यावर उचलून घेतलं होतं मी याला। पंचक्रोशीत गाजावाजा केला, माझ्या नवरा नोकरीला लागला, 30,000 पगार मिळाला, साहेब झाला, मोठं ऑफिस आहे। काय माती खात होता तो तुम्ही तिथं? काय माती खात होता तुम्ही तिथं? किती खोटं बोलला आमच्याशी। काय ग तुमचं इथं? काय आलात तुम्ही इथं? चला निघा, निघा निघा, चला चला, पूजा बिजा काय होणार नाही, निघा तुम्ही, चला निघा। काय होणार नाही तर तुला म्हणत होते की या दगडाला कोण देणार आहे 30,000? ए सुप्रिया, असल माझा नवरा दगड। तुझा शिपाई आहे ना, जा घेऊन मिरव त्याला, जा। सावली, तुला काहीतरी सांगायचं आहे। रात्रभर तोच विचार करत होतो मी। बोला ना सारंग सर। सावली, आजपर्यंत ना मी मला जे योग्य वाटलं ना तेच करत आलो। त्यामुळे आईला बऱ्याच वेळेला मी दुखावलंय, तिच्या मनाविरोधात गोष्टी केलेल्या आहेत, पण जे योग्य आहे तेच केलंय। आता जे मी करणार आहे ना, त्यामुळे कदाचित तू दुखावली जाऊ शकतेस। हे बघा सारंग सर, मला माहिती आहे तुम्ही काही चुकीचं करणार नाही, पण जे काय ते स्पष्ट बोला ना। सावली, जर गरज पडली ना तर सगळीकराच्या विरोधात ऍक्शन घ्यावी लागेल मला। पोलीस कंप्लेंट होऊ शकते, हे मी तुला सांगतोय कारण तुम्ही तुमच्या जागेवर योग्य आहात। उद्या कदाचित मी तुमच्या जागेवर असते तर मी सुद्धा हेच केलं असतं। मला माहिती आहे सारंग सर की सत्य शोधण्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागतो, आणि मला अभिमान वाटतो तुमचा। तुम्ही कायम सत्याच्या बाजूने उभे राहता। अगदी तसाच अभिमान आणि विश्वास मला माझ्या सखदेव दादावर आहे, कारण त्याला ना मी लहानपणापासून फक्त विठ्ठलाच्या भक्तीत रमताना पाहिलंय। रस्त्यावर सापडलेली 10 रुपयांची नोट सुद्धा दानपेटीत टाकताना पाहिलंय। तो असं कधीच करू शकत नाही याची खात्री आहे मला। हा, तो चुकू शकतो आणि चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे। हे बघ, दादाच्या नैतिकतेवर अविश्वास नाहीये, पण जर गरज पडली तर कठोर पावलं उचलावी लागतील मला, आणि कठोर पावलं उचलण्यासाठी मी बांधील आहे सावली। हेच सांगायचं होतं तुला।
सखदेवा. चल ये बरं इकडं. चल. चहा घे. ये रे लेकरा. वा, माणसाची मेमरी केवढी शॉर्ट असते नाही. काल एवढा सगळा तमाशा झाला, गेले विसरू. तरी आमचे सखदेवराव इथं बसून चहा पिताय. आता काय प्लॅन? फुकटच्या भाकरीचा तुकडा तोडायचा का? बरे तुम्हा लोकांचं असल हरी तर देई खाटल्यावरी. या आला तुमच्या बहिणीचा फोन. उचला उचला उचला. हा बोल. कशाला केलाय फोन म्हणावं? भावाचा एवढा अपमान होत होता तेव्हा मूग घेऊन गप्प बसली होती. एक शब्द बोलली नाही ती. अहो हाताला धरून बाहेर काढलं हो जावई बापून यांना. 20 लाखाची चोरी केली म्हणून. 20 लाखाचा काय फरक पडतो त्या निर्णयांना? सुनबाई, नाही नाही, समुद्रात एक वाटीभर पाणी घेतलं काढून समुद्र आणतो का? नाटक सगळी. हा सांग. दादा घरी सगळं ठीक आहे ना? हे बघ तू काळजी करू नकोस. आता इथून पुढचा मार्ग आपला विठुराय आपल्याला नक्की दाखवेल. वय 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 वय. सांत्वन करायला फोन केला ना? सुनबाई, मी काय करणार होते दादा? त्या घरात माझं काही चालतं का? कुणी ऐकतं का? नाटक सगळी तिची. आणि आमचा हा 30,000चा नवरा सखदेवराव ऐकत बसतो शांतपणे. द्या त्यांनीच बोलते, काय ऐकायचं तिचं. ए शाने, कशाला फोन केला ग तू आता? हा, भावाची खोटी काळजी दाखवायला? काल नव्हती वाटली? जेव्हा बोलायचं तेव्हा एक शब्द बोलली नाही. आता कशाला फोन केलायस? तुझी ही रडारडली खोटी काळजी तुझ्याकडेच ठेवायची. हा, परत खोटं सांत्वन करायला इथं फोन करायचा नाही, कळलं तुला? ठेव फोन. सुनबाई. काय सुनबाई? झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज